वेलकम टू अवर चॅनल. तर ब्लॉग सुरुवात करण्याआधी जे कोणी नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी पटकन सबस्क्राईब करायचं आहे. बॉक्स नको फगा पाडू, थांब रिशू. बॉक्स पण पाडू राहू बॉक्स मध्ये. हे बघ केवढे सारे. ओ मग तुझे काढला हे बघ एवढे सारे. थांब थांब थांब, पहिलं काय फर्स्ट काय करायचं असतंय? वॉश वॉश वॉश. मग आता वॉश करू दे. थांब, एवढे वॉश करते तू मला दे. एवढे सगळे नको ना वॉश करू. हे बघा. थांब घेते घे. हा पण हा करू. हा जायचंय ना, खाऊन घे थोडे. हा वॉश करू आपण. हा वॉश करू. माझ्याकडे एवढे आले. काय ठेवून दे. आता सध्या ना हीट खूप वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे मी काय करते, आदल्या दिवशी छास बनवून ठेवते आणि फ्रीजला बॉटल ठेवून देते ती, आणि मग सकाळी यांना टिफिनला ती देते सोबत. या दोघींना स्कूलमध्ये सोडलं आणि त्यानंतर आम्ही निघालो टिटवाळ्याला. माझ्यासोबत माझ्या 2 बहिणी होत्या. आम्ही बहिणीला बघायला इथे आलेलो. थोडी काय पायरीवरून पडली तर हात आणि पाय फ्रॅक्चर होऊन गेले. एक लेडीज आजारी पडली की काय घर लगेच सुन्न होऊन जातं, आणि तिलाही काळजी असते, ती घराचीच असते. तिच्या आजाराची तर तिला बिलकुलही काळजी नसते. तसंच काहीसं वहिनीचंही झालं होतं, पण तिच्या पाठीमागे खंबीर तिची आई आहे. टिटवाळ्याला आलं की गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा मोह काही आवरत नाही. त्यामुळे आम्ही आमच्याकडे जेमतेम 1 तास होता, पटकन आम्ही टिटवाळा गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. मंदिरात आल्यावर असं वाटत होतं की या दोघींनाही आणलं असतं तर बरं झालं असतं, पण बाहेर उन्हाचा तडाखाही खूप आहे आणि ट्रेनला गर्दी पण खूप असते, त्यामुळे त्यांना स्कूलला सोडूनच आम्ही आलो होतो. आमच्या हॉलमध्ये तुम्ही बघितलं असाल तर देवघर बनवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये अजून मी मूर्ती ठेवलेली नाही आहे. त्याच्यात मला गणपतीची मूर्ती ठेवायची, त्यासाठी मी ते बघत होती की एक साधीशी मूर्ती अशी दिसते का इथे म्हणून. तर खूप साऱ्या इथे मूर्ती होत्या. वरचेवर बघायचं काम केलं, कारण आमच्याकडेही वेळ कमी होता, ट्रेन पकडायची होती आणि शाळा सुटायच्या आत आम्हाला यायचं होतं, कारण त्यांना दोघींना स्कूलमधून मला आणायचं होतं. पण आम्ही बरोबर अगदी वेळेतच, शाळा सुटायच्या वेळेतच आम्ही बरोबर पोहोचलो. ट्रेन वेळेतच होती. ट्रेनची गरम गरम हवा खाल्ल्यानंतर इथे थोडं थंडगार असा उसाचा रस घेतला. आम्ही तिघी एकाच ठिकाणी राहतो, पण तरीही कधी आमचं जास्त जाणं होत नाही एकमेकींच्या घरी. मग काय, घरी जाताना रस्त्यात आपल्या शाळेतल्या गप्पा चालू असतात. फ्रेंडला माझ्या तू दिलेली भाजी खूप आवडली, ती म्हणत होती अजून भाजी आणायची होती. अशा काही गप्पा चालल्या होत्या. कधी कंप्लेंट असतात तर कधी तारीफ असते तर कधी काय. आणि मम्मा कुठून बाहेरून आली की पहिल्यांदा पर्समध्ये काय आहे ती बघण्याची उत्सुकता जास्त असते, कारण की माहिती बाहेरून आली म्हणजे काहीतरी नक्कीच आणलं असेल. चिंच आहे, चिंच. मी घेतले अजून काहीतरी बघ तर. कैरी तुझी फेवरेट. इमली कशी वेगळी आहे ना इमली ही. पहिला हँडवॉश करचा, हँडवॉश कर. मम्माने आम्हाला पिंक कलरची अशी एक छोटीशी बॅग आणली आहे. मला आवडले हे 2, छान वाटले. सेम पिंक मध्येच होते कलर, आणि तसं पिंक आपला फेवरेटच. इमली खट्टीच असते ना. एवढी मोठी कोणती. आता एकदाच नका ना सगळे खाऊ, मग झोप येईल ना अशी. झोपून नाही देत बाबा. एवढी गरमी आहे, आतमध्ये हे असे ड्रेस घालून जातात दोघं पण. तुम्हाला गरम नाही वाटत का स्कूलमध्ये?
कुठून आणलं तुम्ही तो विकत आणलं का झाडाला लागलेला? मग झाडावर की जंगलात गेलेले पण विकून आणले विकायला होते तिथे. विकून आणले विकून आणले नाही, विकायला होते ते मी आणले. अच्छा विकून आणले म्हणजे मी विकले असं होणार. विकून आणले, मी विकले का? नाही, मी नाही जास्त आंबट. चिंचापेक्षा चांगले थोडे. खट्टी आहे थोडीशी खट्टी आहे ना. विशालने आवडत ना कधी? बिचारा आमच्या ग्रीवाला पुढचे दातच नाही ना. दाखव ग्रीवा दात. त्यामुळे ग्रीवा कशी खाते साईडने. मम्मा हे बघ खरा दात. अरे देव, तो दुसरा पण खायला देखो माझे 3 दात. संध्याकाळचे 6 वाजले तरी किती आपल्या घरात बघ. 6 वाजले संध्याकाळचे. पडदे पण ना रोडवर लावले. अरे पडदेवाला पडदेच देत नाही तर पप्पा तरी काय करणार. त्यामुळे हीट जास्त वाटते. आणि आज काय झालं, ट्रान्सफॉर्मर जळाला, मोठासा ब्लास्ट झाला त्याचा. त्यामुळे आज आमच्याकडे पूर्ण रात्रभर लाईट नव्हती. त्यामुळे दोघींना असा टाईमपास दिला होता, काही गेम खेळायला दिल्या होत्या. इथे त्यांनी काय ग्रेप्सची रांगोळी काढलेली दोघींनी. आणि इथे काय गेम. बाहेरून पाखरांचा किरकिर आवाज आणि आमच्या आतल्या 2 पाखरांची घरात चाललेली ती किरकिर. गेम राहिली बाजूलाच आणि आमची झाली भांडणं. टॉम अँड जेरी कितीही भांडले आणि त्यानंतर आपण काही ओरडलो, फटके दिले, तरी पण त्यांचं लगेच पॅचअप होतं. आता दोघींनी मिळून कॉम्पिटिशन ठेवलेलं, डान्स कॉम्पिटिशन होतं दोघींचं. तोपर्यंत तुम्ही डान्स कंटिन्यू करा. आमची तर काही लाईट नाही येणार आहे रात्रभर. आम्ही करतो आहे टाईमपास. आणि तुम्ही व्हिडिओ बघता बघता आवडल्यास एक लाईक द्या आमच्या व्हिडिओला. त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. ग्रीवाचा हलणारा दात पडतोय की काय बघूयात. तोपर्यंत बाय. मी आणते तोपर्यंत तुम्ही डान्स प्रॅक्टिस करा. ओय रंगीला, ओय रंगीला, ओय